महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। सर काय सांगाल आज मोठ्या प्रमाणात रिक्षावाल्यांनी संपूर्ण काढलेलं आहे काय? सर्वांना प्रथम जय महाराष्ट्र। मला सर्व रिक्षा चालकांना, प्रशासनाला, सगळ्यांना हे सांगायचं आहे की जी आता जी वाढ झालेली आहे ती एकदम 3 दिवसामध्ये 15 रुपयाने वाढ झालेली आहे। आता 1 रुपयाचाही फरक पडला तर कोटी रुपयाचा फरक पडतो, हे सगळ्यांना माहिती आहे। आणि इथले जे प्रशासक आहेत, जे बघतायत हे सगळ्या गोष्टी, यांनी माझी कृपया यांना अशी विनंती आहे की यांनी या भाववाढीवर थोडंसं नियंत्रण करावं। आणि आमचे जे रिक्षा चालक बंधू आहेत सर्व, त्यांना ह्या गोष्टीत परवडल्या पाहिजे। आता काही लोक बचतने रिक्षा चालवत आहेत, तर त्यांना पण ह्या गोष्टी परवडल्या पाहिजे। आता 300 रुपये बचत आहे आणि गॅसची किंमत झालेलं आहे 75 रुपये, पहिले 61 रुपये होता, आता 75 रुपये। आणि यांनी मग हे तर 20 आणि 30 रुपयात आम्हाला हे रिक्षा चालकाला कोणालाच परवडणार नाही, तर यांची जी भाडेवाढ होणार आहे तर त्याच्यानंतर हा प्रभाव सामान्य जनतेवर बी पडणार आहे। आता त्याच्यात सामान्य जनता बी परवडल्या जाणार आहे। तर माझं प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी या जे वाढ झालेली आहे त्याच्यात कमीत कमी करावं असं। म्हणजे आता तुम्हाला जे ते भाव वाढ पाहिजे, म्हणजे कशी भाव वाढ पाहिजे? आता कमी पाहिजे, भाडे वाढ म्हणतोय मी, भाव वाढ म्हणजे भाडेवाढ म्हणजे कशी करायला पाहिजे? जिथं 20 रुपये तिथं 30 रुपये झालं पाहिजे, 30 तिथं 40 झालं पाहिजे, असं या पद्धतीने झालं पाहिजे। आणि सगळ्यांच्या गाड्या काही कॅश नाही आहे, सगळे हप्त्यावाले आहेत, सगळ्यांचा घरांचा उदरनिर्वाह रिक्षावरच आहे, सगळे रिक्षा चालक त्याच्यावरच अवलंबून आहेत, तर त्या हिशोबाने झालं पाहिजे असं। जर ही तुमची मागणी जर प्रशासनाने पूर्ण नाही केली तर पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? पुढचं पाऊल आमचं आंदोलनाचं असं असणार आहे। मग आज नाही लाजाने आम्हाला रस्ता बंद हे सगळं पुकारावं लागेल। मग ज्या टायमाला आम्ही रस्त्यावर उतरू त्या टायमाला प्रशासन याला जिम्मेदार राहील। आता एकूण तुम्हाला 1 लिटर मागे किती फरक पडलेला आहे? आता 15 रुपयांनी, 15 रुपये, आता 17 झालेला आहे। याने 3 दिवसात एकदमच वाढवलेलं आहे ना, 15 रुपये, आता 61 रुपये होतं, आता 75 झालेले। तर आता सध्या जसं तुमच्या गाड्या चालू आहेत का तुम्ही थांबलेले आहेत? काय केले? आम्ही सगळ्या गाड्या एक साईडला थांबून हे मुद्दाम मी प्रेस कॉन्फरन्स त्यासाठीच बोलवलेली आहे। आम्ही हे तुमच्या माध्यमातून प्रेस नोट जावं, हे सगळ्यांना कळावं या हिशोबाने। याच्यानंतर मग जे आम्हाला करायचंय, प्रशासनाने याच्यात दखल नाही घेतली तर आम्ही ते करायचं ते करू। पण आपलं नाव? मी धर्मवीर आनंद दिघे, युवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष, माऊली निकाळजे। काय सांगणार भाऊ, आता जे इथे गॅसचे वगैरे रेट वाढलेले आहेत आणि तुम्ही रिक्षा आले नाही तर रिक्षा थांबून घेतलेले आहेत, काय सांगणार? आमचं एकच मागणी आहे की आमचे फक्त भाडे वाढवून देण्यात यावे, कारण की जो गॅस वाढलेला आहे तो डायरेक्ट 17 रुपयाने गॅस वाढी झालेला आहे। 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये 5-5, 10-10 रुपयाने गॅस वाढवत आहे। की सिडको ते बाबा आमचं पर सीट येतं 30 रुपये, आम्हाला एकच म्हणणं आहे की सीट येतं 40 रुपयाने तरी वाढलं पाहिजे। जसं चिकलठाण्याहून बसलं का कोणी पण 30 रुपयात घेऊन जातं, कोणी 40 रुपयात घेतं, आम्हाला ते नाही। लिगली तिथून जे बसलाय तो सिडको पर्यंत आहे ना, तर 50 रुपये भाडं पाहिजे ना आम्हाला, हे आमचं म्हणणं आहे। फक्त चिकलठाणा ते बाबा। माझं नाव सचिन मडसाळे। सर्वांना माझा प्रेमाचा जय महाराष्ट्र। मी धर्मवीर आनंद दिघे, युवा फाउंडेशनचा उपाध्यक्ष। माझं नाव प्रेम कसारे, राहणार मुकुंदवाडी, संतोषी माता नगर, गल्ली नंबर 2 मध्ये राहतो। माझं एकच म्हणणं आहे की रिक्षावाल्यावर जो अत्याचार चालवलाय प्रशासनाने, हा फार गंभीरपणे चालवलेला आहे।
कारण की रिक्षावाल्याला कुठं पिकअप पॉईंट नसून ना ड्रॉप पॉईंट नसून रिक्षावाल्यांना जे आहे कुठेही रोडावरती रिक्षा लावूनच भरावं लागते. आणि मेन मुद्दा जर म्हणलं रिक्षावाल्याचा तर स्वतःची रिक्षा तर खूप कमी चालकाच्या आहेत. रिक्षा चालक मला खूप कमी आहेत. आपली छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे तर बेरोजगारी खूप पटीने वाढलेली आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त रिक्षा चालक जे आहे बचतनी रिक्षा चालवतात. आज रिक्षाची बचत 300, 350 किंवा 400 अशी बचत आहे. त्याच्यामध्ये बी 300 ते 400 रुपये बचत आहे. त्याच्यामुळे बी कुठं सिग्नलवर जर गाडी थांबतीये पिकअप पॉईंटसाठी, नो एंट्रीमध्ये पॅसेंजर उतरायला गाडी थांबतीये, तिथं बी प्रशासनातर्फे पोलीस प्रशासनातर्फे 1500 रुपयाची ऑनलाईन पावती पडते. ऑनलाईन पावती जी आहे तर रिक्षावाल्यासाठी नाही आहे. कारण की ऑनलाईन पावती जी आहे रिक्षावाल्यासाठी नाही, कारण की जो सिग्नल तोडून चाललाय, टू व्हीलरवर टेबल सीट जर चाललाय त्याच्यासाठी ही ऑनलाईन पावती आहे. भाऊ, आज जे हे तर मुद्दे आहेत तुमचे, हे नेहमीचे मुद्दे आहेत, परंतु आजचा मुद्दा काय आहे नेमका? आजचा काय आहे हे सांगा. आजचा जो मुद्दा आहे की ह्या 3 दिवसामध्ये LPG गॅस जे आहे पहिले 6 रुपयाने वाढला, नंतर 7 रुपयाने वाढला आणि आज सकाळी 4 रुपयाने वाढला. 3 दिवसामध्ये 17 रुपयाने LPG मध्ये वाढ झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये वाढ झाल्यामुळं पॅसेंजर तर काही रिक्षावाल्याला किराया तर काही तेवढा देणार नाहीत. आता इथून 7 हिलचं 10 रुपये तर 10च देणार, मोंढा नाक्याचे 20 रुपये तर 20च देणार, क्रांती चौकाचे 20 आहे 20च देणार, बाबाचं 30 आहे 30च देणार. मग त्या रिक्षावाल्याने बचत द्यायची का घर परपंच चालवायचा की गॅसच्या भरायचं? माझं एवढंच म्हणणं आहे की LPG साठी जे आहे बाबा ते सिडको 40 रुपये भाडं असावं, बाबा ते चिकलठाण 50 रुपये भाडं असावं, सिडको ते टी पॉईंट 20 रुपये आहे तर 30 रुपये भाडं असावं. इथून जे आहे सिडको ते गजानन मंदिर 10 रुपये भाडं आहे, तर इथून 10 ते जागे 20 रुपये पाहिजे. हेडगेवार 20 आहे तर 30 रुपये भाडं पाहिजे. आमची रिक्षावाल्याची एवढीच मागणी आहे. त्यासाठी आम्ही आज सर्व मित्रमंडळ जमा होऊन सनी तुमच्या मीडियाद्वारे हे प्रशासनाला एक निरोप पाठवत आहे. इन्होंने 3 दिन में 17 रुपए बढ़ा दिए. अब एकदम से 17 रुपए बढ़ा दिए, 1-2 रुपए नहीं बढ़ाया इन्होंने. हमारे रिक्शा वालों का कहना एक ही है, अभी पब्लिक जो है तो हमको 1 रुपया बढ़ के दे रही नहीं, जब 30 है तो वो 30 ही दे रही. तो हमारा मांगना इतना है कि जो हमारा यहाँ से सिडको से है तो बाबा पेट्रोल पंप 30 रुपए, तो हमको यहाँ से 40 रुपए सीट होना. अब मीटर जो है हमारा 26 रुपए है, जो कि तो हम वो बदल तो नहीं सकते. जो लेकिन आई है जो हमारे 20 रुपए है तो वो 30 रुपए होना, और जो 30 रुपए है तो वो 40 रुपए होना. और बाबा से चिकलठाना हमारा 50 रुपए सीट होना. हमारा क्योंकि हफ्ते की गाड़ियाँ है और घर किराए के हमारे, हम है तो एकदम से इतने पैसे बढ़ गए गैस के 17 रुपए 18 रुपए. हम इतने कमाने वाले है ही नहीं, हमारे घर किराए के, तो हम कहाँ से लेंगे इतने पैसे? तो हमारा मांगना एक ही है कि यहाँ से है तो किराया बढ़ना. हमारा प्रशासन से हमारी यही है मांगनी कि हमारे को सपोर्ट करो थोड़ा सा और हमारा किराया बढ़ाओ, बस इतना ही कहना है हमारा. परेशानी बताओ तुम्हारी. 40 रुपये 50 सर, प्रत्येक गोष्टीचे भाव वाढायला पाहिजे होते, पण एक जाणून बुजून यांनी फक्त गॅसचेच भाव वाढवलेले. पेट्रोलचे भाव स्थिर आहेत, डिझेलचे भाव स्थिर आहेत. त्यांना माहिती आहे का पेट्रोलवर पूर्ण गाड्या चालतात, पण रिक्षा जे हे खास करून LPG धारकच यूज करतात. मग यांचं, आणि त्याच्यामध्ये एक मेन मुद्दा असा आहे की LPG आपल्या इंडियामध्ये निर्मित आहे, त्याचा युद्धाचा आणि यांचा मला तर वाटत नाही काही संबंध आहे. पेट्रोलवर ठीक आहे, पेट्रोलचा भाव वाढायला पाहिजे होते सर्वात पहिले, त्याच्यानंतर डिझेलचे, ते पण त्यांनी फक्त LPGचेच भाव वाढवलेले. प्रशासनाला काय मागणी करणार? सर, सगळ्यात मोठी मागणी म्हणजे प्रत्येक बाबापासून तर सिडको पर्यंत आमचे 30 रुपये पर सीट आहे, तर आम्हाला 10 रुपये वाढून 40 रुपये ते करण्यात यावे. ओरली करा किंवा एखादं पत्रक जारी करून त्यांनी प्रशासनाने तेवढी आमची मागणी मान्य करावी. गणेश भगवान पगार. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको या भागामध्ये रिक्षा मंडळ आहे. आता काय नेमकं तुम्हाला काय करतात? खरं पाहिलं तर आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये माननीय स्वर्गीय आनंदजी दिघे साहेबांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून
सर्व रिक्षा चालक मालक यांना एकत्रित करून आपल्या शहरामध्ये जे समस्या जे चालू आहे आणि शहरामधलीच नसून तर देशामध्ये जे तिसरं महायुद्धाची जे तयारी जी चालू आहे त्या युद्धाचा फटका खरं तर आपल्या संभाजीनगर शहरालाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला आपल्या पडलेला आहे व त्यातल्या त्यात आमच्या रिक्षा चालक मालकांच्या जे समस्या ज्या आहेत त्या LPG जे रेट वाढलेत तर ते ॲक्च्युली म्हणजे 3 दिवसामध्ये जवळपास 17 ते 18 रुपयाची वाढ झालेली आहे. परंतु असला कुठलाही प्रशासकीयाचा शासनाचा GR निघाला नसताना याचे स्वतःचे मनमानीप्रमाणे जे गॅस वाढीची झालेली आहे तर हे याचं कारण आम्हाला काही समजलं नाही. आणि त्यामुळे काय झाले आमच्या रिक्षा चालक मालकाच्या जे अगोदरच धंद्या पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे तर आमच्या सर्व रिक्षा चालक मालकावर उपासमारीची वेळ येत आहे. म्हणून आम्ही या आनंदीगे फाउंडेशनच्या माध्यमातून काही या इथल्या जे राज्यकर्ते आहे जे प्रशासक आहे त्यांना आम्ही ही मागणी करतो की आमचा LPGचा जे वाढ झालेली आहे जवळपास पहिल्या दिवशी तुम्ही 7 रुपयांनी वाढ केली व दुसऱ्या दिवशी लगेच परत आणखीन 6 रुपयाने केली आणि तिसऱ्या दिवशी लगेच तुम्ही 4 रुपयाने केली. याचा अर्थ म्हणजे जवळपास 17 रुपयांनी वाढ झालेली आहे. म्हणून आमचं एक म्हणणं असं आहे की जशी तुमची वाढ झालेली आहे तसं आमच्या सर्व ह्या भाड्याची सुद्धा वाढ झाली पाहिजे. कारण का या ठिकाणी आज 71 रुपये पॉईंट म्हणजे 35 पैसे जे गॅस झालेलं आहे त्यातल्या त्यात आमचं ॲक्च्युली जे RTOच्या नियमाप्रमाणे जे आहे मला 26 रुपये किलोमीटर भेटतं. परंतु आपल्या शहरामध्ये तर संभाजीनगर शहरामध्ये मीटरने गाडी कुठलीही चालत नाही व तसंच काही रिक्षा चालक मालक त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी कुणी 20 रुपये तर कुणी 30 रुपये तर कुणी 40 रुपये भाडं घेतं. परंतु हा जो वाढ जी आहे जे 20च्या ठिकाणी आहे आमची 30 झाली पाहिजे आणि 30च्या ठिकाणी जी आहे ती 40 झाली पाहिजे अशी आमची या आनंदीगे फाउंडेशनच्या माध्यमातून मागणी करत आहोत. या संदर्भात तुम्ही प्रशासनाचे काही अधिकाऱ्यांशी भेट वगैरे घेणार आहात? बिलकुल. आधी खरं तर आमचं पहिलं तुमच्या प्रसिद्धी माध्यमातून आम्ही तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो. कारण का देशाची जे संविधान जे चालतं जे तुमच्या ज्या 4 जे स्तंभ आहेत त्या स्तंभापैकी एक तुमचा एक स्तंभ तो तुमच्या माध्यमातून आम्ही या प्रशासनाला सांगू इच्छितो की या इथली वाहतूक नियंत्रण असेल किंवा RTO असेल किंवा इथले आयुक्त असतील त्यांना आमचं एक तुमच्यामार्फत एक निवेदन आहे की प्रशासनाने आमच्याकडं गांभीर्यानं लक्ष द्यावं. अन्यथा याच्या पुढे जर तुम्ही जर आमची गांभीर्याने लक्षता नाही घेतली तर नाविलाजानं आम्हाला रोडवर उतरून आंदोलन छेडावं लागेल. आपलं नाव? प्रकाश हेंडगे पाटील, धर्मवीर सेवा प्रतिष्ठान, छत्रपती संभाजी.